सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप हंगामाची आढावा बैठक पार पडली आहे। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अधिक प्रोत्साहन देण्याच्या सूचना देण्यात आल्या। तसेच रासायनिक खतामुळे कर्करोगाचे वाढते प्रमाण ही अत्यंत गंभीर बाब असून विषारी औषधांचा वापर होत असल्यास कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या बैठकीत यावेळी दिल्या। जिल्ह्यातील 5 वीर पत्नींना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याची तक्रार पालकमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर तात्काळ पालकमंत्र्यांनी सूचना देत त्यांना जमिनीचा मोबदला देण्याच्या सूचना दिल्यानंतर पुढील 8 दिवसात हा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती पालकमंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी दिली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। धुळे जिल्ह्याचा खरीप हंगामाची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये आम्ही प्रयत्न केला की पूर्ण जी प्रणाली, पूर्ण जी साखळी त्याच्यामध्ये पत पुरवठा असेल, त्याच्यामध्ये बियाण्याची व्यवस्था असेल, खत व्यवस्थापन असेल, त्याच्यानंतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल, पाण्याचं नियोजन असेल, ऊर्जाच्या संदर्भातलं नियोजन असेल, सोलारच्या संदर्भातलं नियोजन असेल, या सगळ्या विषयांवर सखोल अशी चर्चा झाली। आणि या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यामध्ये एक डिटेल्ड प्लॅन हा तयार करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या। त्याच्यामध्ये प्रत्येक एरियानिहाय, एकरनिहाय किती आपण काय काय पेरणार आहे याच्या संदर्भातलं टार्गेट आपण तयार करण्याचं सांगितलं। त्याचबरोबर खताचं प्रमाण हे कमी करण्यासंदर्भातलं एक टार्गेट आपण ठेवलं पाहिजे, तेही आम्ही याच्यावर चर्चा केली। एक गोष्ट जी आम्हाला मोठी धक्कादायक वाटली की आमच्याकडे जे पिकं आहे, त्याचं उदाहरणतः कापूस घेतलं तर कापसामध्ये जगाच्यामध्ये सरासरी 750 किलो प्रति हेक्टर ही कापसाची एक सरासरी आहे आणि धुळे जिल्ह्याची मात्र 301 आहे। म्हणजे भारताची जगाची 750 आहे, भारताची त्याची जवळपास 50% म्हणजे 460च आहे। महाराष्ट्राची 348 आहे आणि धुळे जिल्ह्याची 301 आहे। आणि मग आपण मागे पडतोय। जोपर्यंत सरासरी उत्पादकता आपली वाढणार नाही तोपर्यंत जगाची स्पर्धा आपण करू शकणार नाही। तर धुळे जिल्ह्याने यावर्षी 30% आपला उत्पादकता वाढवण्यासंदर्भात एक प्लॅनिंग करावं, त्यावर टार्गेटेड अंमलबजावणी करावी, अशा प्रकारचं मी त्यांना सूचना दिली। आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं तर साधारणतः जवळपास 7.5 लाख हेक्टर जमीन आहे। त्यातील 2 लाख ही आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटची, इतर आमची साधारणतः 2-2.5 लाख इतर म्हणजे शहरं आणि इतर कामाची। तर उरलेली जी 4,37,000 एकर जमीन आहे त्याच्यामधलं केवळ 3,77,000 याच्यावरच पेरणी होते। म्हणजे जवळपास 70,000 एकरवर कुठल्या प्रकारची पेरणी किंवा कुठल्या प्रकारची शेती होत नाही। तर आम्ही असा विचार केला की ह्या वर्षी खोलवर जाऊन का पेरणी होत नाही, तिथे काही खडकाळ भाग आहे का, तिथे काय अडचणी आहे का, तिथे कोणी गरीब शेतकरी त्याला पतपुरवठा नाही आहे का, पिण्याच्या किंवा पाण्याच्या सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे का, काय अडचणी आहे, हे मायक्रो लेवलवर जाऊन विचार करण्यासंदर्भात आम्ही त्याच्यावर सूचना दिल्या। आणि धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 3,75,000 एकर ही खरीपमध्ये पेरणी होते। रब्बीमध्ये मात्र 1,62 हेक्टर, 1,62,000 हेक्टरच होत असते। म्हणजे जवळपास खरीप आणि रब्बीमध्ये 2 लाख हेक्टरवर पेरणी होत नाही। तर ती एक फार मोठं नुकसान हे देशाचं, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या शेतकऱ्यांचं होत असतं। त्याचे कारणं काय, त्याचे कारण मीमांसा काढून त्याच्यावर अभ्यासपूर्वक आपण त्याच्या माध्यमातून मार्ग काढला पाहिजे, असं कृषी विभागाला सूचना पण दिली। एकंदरीत बियाण्यापासून तर खतापासून तर नियोजनपासून तर ऊर्जापासून, पाण्यापासून तर विक्रीच्या पणनपर्यंत, मार्केटच्या जाईपर्यंत ही सारी प्रणालीचा आढावा घेण्यात आला आणि त्या सगळ्यांची तयारी करण्यासंदर्भातली सूचना देण्यात आली। या मे महिन्याच्या अखेरपर्यंत एक डिटेल्ड प्लॅन याच्या माध्यमातून तयार होईल आणि टार्गेटेड पद्धतीने धुळे जिल्हा हा कृषी क्षेत्रामध्ये
पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या बैठकीला आमदार गावितताई, खासदार बच्चावताई असे सगळे लोकप्रतिनिधी होते आणि या माध्यमातून धुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था जर वाढवायची असेल तर शेतकऱ्याची आमदनी वाढली पाहिजे, त्याच्यामधनं त्याची सरासरी यील्ड वाढली पाहिजे. या संदर्भातलं उपाययोजनासंदर्भात टार्गेटेड काम करण्यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं.